अगं तू कशा पाय आलीस तडमळाय शेतावर? तुझी तब्येत बरी नाही ना व? जरा जप की जीवाला. तुम्ही इकडे एकटं उन्हातानात राबणार आणि मी घरात झोपा काढायच्या होय? काय धाड भरलीये मला? मी तुमच्या संगटच वर जाणार. तुम्ही काय बी काळजी करू नका. चला चला आटपा पटापटा काम. वय वय वय. अगं यमुने, कसं आहे, तू मला आणि मी तुला, आपण एकमेकाला जपायच हवं. अगं तुला किंवा मला दुखापत झाली तर आपल्याला काय पोरबाळ आहे का? मारुतरायानं पोरं बाळ नाही दिली आपल्याला, पर ही जमीन दिली हाय ना व. हे बी एक पोरच आहे आपलं. बरोबर. याच्यामध्ये भाजीपाला पिकवून आपण गरीबानात लेकरा बाळांच्या आश्रमाला पुरवतो का नाही? वय वय वय. तेवढंच आपलं सुख. मग मला बी करू दे की थोडं काम. अगं कर कर. तू काय ऐकणारच वय? तुम्ही कधी ऐकलं माझं तर मी ऐकीन. अगं यमुने, तुला सांगतो, ते काम काय कुठं गेलेलं नाही ग. आजोबा, करायचंच आहे. हा आजोबा. काय रे यमुने, तुला सांगतोय. यमुना, यमुने, यमुने, अय यमुने. यमुना नाही, मी तरुण तरुण रक्त तरुण युवक. काय पाहिजे? काम पाहिजे. काम? हं. अरे दारू पिऊन काम मागाय येतो? हा, तुझी अक्कल काय शान खायला गेली का रे? शेण नाही उठलं आपण. भाजीपाला तोडतो ना. ए, कोणची तोडू? ए, भाजीला भाजीला हात लावशील, दगड घालील डोक्यात. हात नाही लावायचा भाजीला. हं? दारू पिऊन माझ्या जमिनीत येतो? हा, काय नाही, इथं काम बी मिळणार. निघ इथून. काम नाही. नाही. मग द्या पैसे. पैसे? कसले पैसे? असे द्या पैसे. असेच वाटायचे? हा? अरे गप. वर तोंड करून मला विचारतो का? अरे काय लाज इकून खाल्ली का काय तू? अरे ही माझी जमीन, या जमिनीवर दारू पिऊन आलेलं मला चालत नाही. ही जमीन देऊळ आहे, माझं देऊळ. देऊळ. हा, आणि ह्या जमिनीवर दारू गुटखा तंबाखू खाऊन कोणी बी आलेलं मला चालत नाही. हं? असा कोणी आला तर तंगड मोडीन एकेकाच. समजलं? चल निघ इथून. द्या पैसे बिशे काय नाही, माझ्या जमिनीतनं आधी बाहेर हो. निघ आधी माझ्या जमिनीतनं बाहेर हो. पैसे. भाजीत पाय देऊ नको. जा बाहेर एकदम. पण परत पाय ठेवायचा नाही तर. दारू पिऊन येतो माझ्या जमिनीत. तुम्ही काय बघताय? तुम्ही गुटखा तंबाखू खात नाही ना? वाईट असतो, समजलं? कामाला लागा आता, बघत नका राहू. हा चला. माझी काळी माय, माफ कर ग मला. मारुती रायाचा परसाद आहे ह्यो. मला दुसरं काय बी नग. हिलाच जीवापाड जपलं पाहिजे. वय चला, मला बी कामाला लागाय हवं. चला. मात्र जरा तिरकसच दिसते. म्हणून नाही तर कोणाशी पटत नाही. तसं मनाचं सच्च आहे हो. मूळ ना बा एकटाच आहे, लोकांना धरून राहायला हवं ना. चांगल्या लोकांना धरून असतोय, पण हा भाजीपाला गरीब पोरांसाठी वाटून टाकतोय. ए हन्म्या, ए नरसो, अरे गप्पा काय हाणत बसलाय? वय वय आज चालवा. आश्रमाची गाडी येईल आता. वय पटापट काम करा. वय वय. वय वय. ती एकत्रच ठेव, एकत्रच ठेव. हा हा हा. राम राम आजोबा. राम 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 कसं आहे राम. तुमच्या तब्येत पाणी? हा एकदम व्यवस्थित. अहो काय आहे, शेतात काम केलं ना की मला काय बी होत नाही. हा, तुमचं कसं चाललंय सगळं? आजोबा तुमचा आशीर्वाद आहे. अहो माझे कसले आशीर्वाद? हा, हा. आशीर्वाद मारुती राहायचे. हा. ए अरे चला रे पटापटा, पोरं वाट बघत असतील. उचला, जाऊ दे टेम्पोत. हा जाऊ दे. हा ठेवा. सावकाश सावकाश. हा चला सावकाश. बरा. हा जाऊ दे. हा सावकाश घ्या. हा, मुलांना ताजी भाजी मिळायला पाहिजे ना. हा हळू हळू हळू. पाणी घे, पाणी घे.
अहो मी काय म्हणते शांत राहा, गप गुमान पडून राहायचं बघ. हा, अजिबात बोलू नको. ऐकून घ्या जरा, नाही म्हणू नका. तुझं शब्द ऐकायचं, शब्द ऐकणार. हा, तू तुझा तोच शब्द करा कर. मला सोडून एकटीच जाणार ना तू? नाही, एकटी नाही. एक महत्वाचं काम देणार हाय बरोबर. हो, काय? देवानं पोरं बाळ नाही दिलीत आपल्याला, पर बिना आई बापाची खूप पोरं चिमणी पाखरं नावाच्या अनाथ आश्रमात आहेत. त्यांना मोफत भाजीपाला कायम पुरविल अशी जिम्मेदारी घेतली होती मी. हळू 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 हळू. पर आता ती जिम्मेदारी अर्धवट सोडून जावं लागणार मला. पर मला तुम्ही वचन द्या, नाही म्हणू नका. मला वचन द्या, तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या पोरांना मोफत भाजीपाला पुरवाल. होय होय. कधी बी त्या पोरांना उपाशी राहू देणार नाही. नाही नाही, काळजी नको करू. मी वचन देतो तुला. अगं मी वचन देतो. शांत शांत. यमुने, ए यमुने, ए मी वचन देतो तुला. तू नको काळजी करू. ए यमुने, यमुने, ए यमुने, हे काय झालं? ए यमुने, ए यमुने, अरे कोण आहे का? अगं उठ की. आजोबा, ओ आजोबा, कुठे हरवले तुम्ही? नाही, कुठं नाही. चला येतो मी. हा, होय. राम राम. राम राम. ए व्यवस्थित लावा माल सर्व. शटर खाली घ्या, फालका पण लावा. चला येतो. मारुती राया, सगळे आपापल्या वाटेने निघून जातात. मी एकटाच राहतो. माझ्या यमुनेला तू घेऊन गेलास, मला एकटं पाडलंस. आता माझं एकटंपण दूर करण्याची जबाबदारी तुझीच आहे रे बाबा. होय, तुझीच आहे. आजोबा, कोण रे तू? मी अंबर. बरं बरं. बरं नाही, अंबर. कशासाठी आला? ही पावती द्यायला आलोय. कसली पावती? आजोबा, तुमच्याकडून आम्हाला मोफत ताज्या भाज्या मिळतात, हा. त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला अशी पावती द्यायचीच असं ठरलंय आमचं. बरं बरं. बरं नाही, अंबर. अंबर अंबर. हा, पण काय रे, तू एकटाच आलास? एकट्याला कसं पाठवलं? हो, आहो आजोबा, सगळे लोक माझ्यावर खूप विश्वास ठेवतात आणि मी सगळी कामे चोख करतो. विश्वास ठेवतात, पण माझा सहजासहजी विश्वास बसत नाही कोणावर. मारुतीवर तर आहे ना. हा, मारुती रायावर? अरे मारुती रायावर विश्वास न ठेवून कसं चालेल? मग मारुती माझा पण तर मित्र आहे. मित्र? हा, थोडा थोडा आहे. चांगलाच वस्ताद दिसतोयस की रे. मग आता पण मित्र. मित्र जगदाय, बघितली का जागा कशी वाटली? या जागेवर आपलं 5 स्टार रिसॉर्ट उभं राहणार. नाही सर, नाही नाही.
अहो हे अजिबात शक्यच नाहीये ना सर. अहो नाही नाही काय, मला बोलू तर द्या. मी तर म्हणतो बोलूच नका सर. अहो मोठा प्रॉब्लेम आहे ना सर. काय प्रॉब्लेम आहे? हा काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा आहे की या जागेला अप्रोच रोडच नाहीये ना सर. मग रिसॉर्ट चालणार कसं? हे अजिबात शक्यच नाहीये ना सर. आधी तुमचा नाहीचा पाडा बंद करा आणि त्याचं सोल्युशन मी तुम्हाला काढायला सांगितलं होतं. अप्रोच रोड साठी लागणारी जागा विकत घ्या असं म्हणालो होतो मी तुम्हाला. नाही हो सर. म्हणजे सर हे अजिबात शक्य नाही. हो सर. नाही आहे सर. तुम्ही आता जर पुन्हा एकदा जरी नाही म्हणालात ना तर तुमची नोकरी आहे ना ती नाही करून टाकीन मी. हो नाही 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 सर. नाही सर. नोकरी नको सर. नोकरी नको सर. अहो सर कसं आहे माहितीये का, मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखं आहे सर. कोण बांधणार? अहो ते गुरुनाथ आजोबा विचित्र प्राणी येतो सर. जमीन सोडायला तयार होणार नाहीत सर. त्या आजोबांना समजवणं म्हणजे ना सिंहाच्या पिंजऱ्यात डोकं घालण्यासारखं आहे सर. कसं जमणार मला? मला नाही जमणार सर. तुम्ही काही एक उपयोगाचे नाहीयेत. तर जे काय करायचं ते मलाच करावं लागणार आहे. ह्या म्हाताऱ्याला वेगळ्या भाषेत समजावं लागणार आहे. राम राम आजोबा. मी डीडी म्हणजे धनेश्वर देसाई. देसाई कन्स्ट्रक्शनचा मालक. अहो आजोबा तुमच्याकडे काम होतं माझं. जरा जमिनीविषयी बोलायचं होतं. रामदासकृतं संकटनिरसनं मारुती स्तोत्रम संपूर्णम. मारुती राया कृपा असू दे. बोला. नाही म्हटलं आता पहिल्यांदाच तुमची भेट होते मग विचार केला एक गिफ्ट घेऊन येऊ तुमच्यासाठी. घ्या ना. हो बघा ना, उघडून बघा ना. उघडा तर घरी. वा सुंदर आहे की. घाला ना हातात घाला ना. बघा बघा. घाला की हातात घाला ना. हो घाला घाला. हो अतिशय सुंदर. तुमच्या हाताला शोभून दिसणार एकदम. बघा. हा हा या घाला. काय दिसतंय बघा. काय आजोबा एक काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडं काय काम काढलं एवढं? नाही म्हणजे काम ते तुम्हीच करू शकणार. कसं आहे, मला तुमची जमीन हवी. हा म्हणजे त्या बदल्यामध्ये तुम्ही म्हणाल ती किंमत मी द्यायला तयार आहे. या घड्याची किंमत खूप असेल नाही? म्हणजे काय अहो हे घड्याळ सोडा हो. या घड्याळासारखे अनेक घड्याळ तिथे माझी बाहेर गाडी उभी आहे. अशी गाडी आणि असं बरंच काय तुम्ही विकत घेऊ शकता. एवढे पैसे येतील तुमच्याकडे. हे घड्याळ लय मजबूत असेल नाही? म्हणजे एकदम मजबूत आहे ते. राहू द्या ना आता.
करता तिथे? नाही ते घड्याळ मजबूत आहे का बघत होतो. अहो वेळ लागला का तुम्हाला? फुटेल ना ते. वेळ तुम्हाला लागले. ते घड्याळ, ती गाडी, हे असल्या कचाकड्याची वस्तू दाखवून मला विकत घ्यायला बघते वय. हा अहो तुम्ही मला करोडो रुपये जरी दिले ना तरी माझी मायमाती विकणार नाही मी तुम्हाला. निघा तुम्ही. अहो बघा बघा, ऐका तर घरी माझं. निघा. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. हा तो म्हातारा काही केलं ऐकत नाही. ना त्याला पैशाची हाव आहे, ना त्याला जमीन विकण्याची घाई. हे काही नाही. सर मी आधीच म्हटलं होतं की हे काम होणार नाहीये. जगदाळे गप्प बसा. अहो जगदाळे काहीतरी उपाय सुचवा ना. गप्प का बसलाय? सर तुम्हीच गप्प बसायला सांगितलं ना सर. जगदाळे आता उपाय सुचवा, नाही तर सर मी सर तू म्हातारा कशाला कुठल्या आमिषाला भुलेलो हो सर. गावात एकटा, गाववाल्यांची तू फटकून वागतो. मजा करायचं त्याचं वय नाहीये. कधी मेला तर कोणाला कळणार पण नाही ना सर. जगदाळे. सर सर मी एकदाच नाही म्हणालो सर. सर मी नाही, पुन्हा नाही बोलणार सर. अहो आहेत कुठे तुम्ही? इथेच आहे सर. अहो मग हा उपाय तुम्हाला आधी का नाही सुचला? कुठला उपाय? हा हा आता सुचलेला. हा बरोबर. त्या म्हाताऱ्याच्या जमिनीला कोणी वारसच नाहीये. अरे हे मला आधी का नाही सुचलं? म्हणजे आलं सर, लक्षात आलं सर. करेक्ट. त्याला वारस नाहीये. आजोबा कोण होता तो माणूस? तुम्हाला मारायला आला होता का तो? कोण होता ते माहित नाही, पण पोरा तू माझा आज जीव वाचवलास रे. पण हे सगळं तू केलंस कसं? मलाही चालवता येते आणि माझ्याकडे ही शिडी असते. आश्रमात पीटी घेतो मुलांची, तेव्हा वापरतो. बर बर बर. बरं नाही, अंबर. मारुतीचा भक्त आहे मी. शूर असायलाच हवं ना, मारुती सारखा बलवान.
वार माझ्या पोरा बहादूर आहेस की हा? चल हा बोल रे काय तुम्ही काही कामाचे नाही आहात यापुढे मला तोंड सुद्धा दाखवू नका ठेव फोन जगदाय हा सर काय झालं सर तो म्हातारा वाचला ना कुठं आणली होती माणसं बघा सर मी म्हटलं होतं ना की हे काम होणार नाहीये म्हणून सर जगदाय निघा पण सर मी काय गेट आउट हो सर काम तर होणार या मार्गाने नाही तर त्या मार्गाने ए ए अरे अरे काय चाललंय ए ओ भाऊ काय कुणाला विचारून लावला हा बोर्ड कोणाला म्हणजे सरकारी बोर्ड आहे या आणि ही जागा सरकारी मालकीची आहे. सरकारी जमीन अरे कोणी सांगितलं हा या जमिनीचा मालक जित्ता इथं अजून आणि म्हणे सरकारची जमीन हे बघा ते मला काय माहित नाही. तुम्ही सरकारी कार्यालयात या आणि काय ते सांगा. अरे सरकारी कचेरी बिचेरी आपल्याला काय समजत नाही. जास्त शानपणाने बोलायला लागलं ना एकेकाची जीभ हा सोडून टाकेन. हा म्हणे सरकारची जमीन अरे दिवस रात्र राबलो या जमिनीत आणि आता सरकारची झाली काय. ओ आजोबा त्यांना सोडून उगाच गोते द्याल तुम्ही. द्या सोडून अरे असं कसं द्या सोडून. एकेकाला सुतासारखा सरळ करतो का नाही बघ. तू बोट काढून टाका बोडून काढून टाका आधी. ए थेरड्या